तर कोबीची वडी इकडे वाफायला ठेवलेली आहे. त्याकडून काही चुका होत असतील किंवा काही. नमस्कार, तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज काहीतरी खास बनवते. तर आज खूप पाऊस आहे, वातावरणही छान आहे, त्यामुळे आज कॉर्न भजी आणि कोबीची वडी बनवते. घरच्यांनाही खूप आवडते, त्यामुळे मी आज बनवते. तर चला मग सुरू करूया आपण. तर तयारी मी करते, दाखवते तुम्हाला. चला. तर इकडे सर्व क्लीन केलेलं आहे आणि आता बाकी संध्याकाळच्या जेवणाची तयारी. ते घेतलंय मी लागणार ते सर्व धुवून घेते. भाज्या जे काही लागणार आहे आणि कोबी मी जरा चिरून झाल्यावरती धुणार आहे. आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये कॉर्नची भजी आणि कोबीची वडी बनवते. तर दोन्ही पण पदार्थ एकत्रच बनणार आहेत. त्याचं जे काही साहित्य आहे ते मी सर्व काढून घेतलं इकडे आहे आणि दाखवते तुम्हाला. तर त्यासाठी इकडे मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि लागणाऱ्या मिरच्या, त्यानंतर आलं आहे आणि तीळ आहेत, त्यानंतर कांदे घेतलेत भजीसाठी, लसूण आहे, म्हणजे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट होईल ती, आणि त्यानंतर इकडे कोबी घेतला आहे आणि कॉर्न आहेत जे 1 तास झाले भिजायला घातलेत मी. इकडे बेसन आहे घेतलेलं, त्यानंतर तांदळाचं पीठ. तर मी सर्व हे तयारी करते. इकडे लसूण मी सोलून घेते. आणि लसूण, आलं, कोथिंबीर आणि मिरची यांची पेस्ट बनवून घेणार आहे. इकडे ना कोबी अशी मोठी मोठी चिरली, त्यानंतर मग असं बारीक करून घेणार आहे आणि याचा आपल्याला खूप उपयोग होतो. आणि वडीसाठी अशीच बारीक पाहिजे कोबी, तर जरा छान होतात वड्या. तर मी करून घेते पटापट. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतले, त्यानंतर इकडे कांदा चिरून घेतला आहे आणि जे कॉर्न आहे थोडे चॉप करून घेतलेत आणि कोबी आहे ना चांगला बारीक करून घेतला आहे. हा बघा, इकडे वडीसाठी पाणी ठेवून घेतलं आहे आणि कुकर लावलेला आहे डाळीचा. तर इकडे वडीसाठी मी पाणी ठेवून घेतलेलं आहे गरम करण्यासाठी आणि त्यानंतर इकडे कुकरसुद्धा लावून घेतलं आहे डाळीचा. आणि हे सर्व तयारी करून घेतले. आता आपण बनवूया. पहिल्यांदा वडी बनवून घेणार आहे. तर मी आजपासून डेली ब्लॉग्स छोटे छोटे टाकणार आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला सांगा कसे वाटतात, किंवा माझ्याकडून काही चुका होत असतील किंवा काही तुम्हाला आवडत नसेल किंवा आवडत असेल तरी मला कमेंट करून सांगा. जर काही चुकत असेल तर मी स्वतःमध्ये बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. तर कोबीची वडी इकडे वाफायला ठेवलेली आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवून देते. त्यानंतर इकडे मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला कॉर्नची भजी बनवण्यासाठी आणि इकडे तेल गरम करायला ठेवले भजीसाठी. तर आता भजी बनवून घेते.
तर आता हे आपलं बेटर तयार झालेलं आहे. कॉर्नची भजी आता बनवून घेते छान मस्तपैकी. तेलही गरम झालं इकडे. तर आजचं जेवण आहे ना तयार झालेलं आहे. साधं जेवण जरी असलं ना तरी स्वतःच्या हाताने बनवलेलं जे जेवण असतं ते खाण्याची आणि बनवण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते ना. तुम्हाला हेच असं घरी बनवून खायला आणि स्वतः बनवायला आवडतं का जेवण? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वडी आपल्या गरमच आहेत तर जास्त थंड नाही झाल्यात तर मी कापून घेते. छान क्रिस्पी झालेले आहेत भजी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.